अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करीत शून्यातून विश्व निर्माण करणारे बिल्डर उद्योजक सतीश सुभाष इरकल यांनी आपल्या यशस्वी वाटचालीनं समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. इतकंच नव्हे तर आजच्या युगात आयकॉन ड्रीम विलाच्या रूपात त्यांनी एकत्र कुटुंब पद्धती देखील जोपासली आहे. सतीश इरकल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या उत्तुंग इच्छाशक्तीचा वेध घेणारा हा विशेष वृत्तांत. सोलापूर बाळवेस वडारगल्ली येथील रहिवासी प्रसिद्ध बिल्डर व उद्योजक सतीश उर्फ सचिन सुभाष इरकल यांनी इच्छाशक्तीला प्रामाणिक मेहनतीची जोड देऊन शून्यातून विश्व कसं निर्माण करता येतं याचं उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवलं आहे. आज बिल्डर सतीश इरकल यांचे अनेक प्रोजेक्ट्स सुरू आहेत. वडारगल्लीमध्ये त्यांचा ड्रीम विला नावाचा सर्व सोयींनी युक्त असा 6 मजली बंगला आहे. तिथं ते 22 जणांच्या सहकुटुंब सहपरिवार सह राहतात. यशाच्या शिखरावर विराजमान असलेले सतीश इरकल यांनी आज देखील एकत्र कुटुंब पद्धती जोपासली आहे. युवा उद्योजकाचे 4 पुरस्कार प्राप्त करून देखील त्यांनी नेहमीच व्यावसायिक व सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. बिकट परिस्थितीमुळं त्यांना फक्त 12वी पर्यंतचं शिक्षण घेता आलं. वडील गवंडी काम करायचे. 4 मुलांची जबाबदारीमुळं आई रेणुका इरकल या घरात असायच्या. आई, वडील, 4 भावंड, पत्नी, वहिनी आणि मुलं असा 12 जणांचा परिवार 8x8च्या पत्राशेडच्या खोलीत राहायचा. अशा स्थितीतही आनंदित असणारे इरकल कुटुंबावर दुःखाची छाया पसरली. 2010ला सतीश इरकल यांच्या वडिलांना कॅन्सरनं ग्रासलं. 1 वर्षाच्या अथक उपचारानंतर 2011ला त्यातच त्यांचं निधन झालं. वडिलांची थोडीफार जमापुंजी उपचारार्थ खर्च झाली. कुटुंबाचा डोलारा मोठा होता. 4 भावंडात 2 नंबर असलेले सतीश इरकल यांनी दुःख बाजूला सारून सोलापूर महानगरपालिकेची छोटी मोठी कंत्राटी कामं स्वीकारण्यास सुरुवात केली. मात्र वडिलांनी कुटुंबाकरता पाहिलेलं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. पुण्याचे सुप्रसिद्ध बिल्डर S शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश इरकल यांनी आयकॉन 10 रेसिडेन्स, आयकॉन टॉवर, आयकॉन स्वप्नकुंज हे प्रोजेक्ट्स पूर्णत्वास नेले, ज्यांचं भूमिपूजन नगरसेवक किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. चिकाटी आणि मेहनतीनं त्यांनी कमी वेळेत मोठं यश संपादन केलं. एकेकाळी 8 फुटाच्या पत्राशेडमध्ये राहणारं इरकल कुटुंब आज 6 मजली ड्रीम विलामध्ये राहतं. घराचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून घराच्या वास्तुशांती दिवशी 5000 लोकांना स्नेहभोजन देण्यात आलं होतं. ड्रीम विला घराच्या वास्तुशांतीनिमित्त आयोजित समारंभात शहरातील विविध मान्यवरांच्या भेटीचा योग आला. आज त्यांच्याकडं थार महिंद्रा 4 व्हीलर गाडी आहे, जिचं पूजन सोलापूर जिल्ह्याचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते व सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. वडिलांचं स्वप्न मुलानं पूर्ण केल्यानं आई रेणुका इरकल व मावशी अन्नपूर्णा अलकुंटे यांनी मुलाच्या कर्तृत्वावर समाधान व्यक्त केलं. आमचा मालक बिगारी काम करत 40 रुपयावर लेकरांना आणण्यामध्ये 4 पण आई केली. इथं मैदान घर होतं आईचं, मोठं जागा होतं, लेकर इथं झोपत. तेव्हा लय अपदा होता. तर बरं आहे, जेवण ती मिळत नव्हतं, अपदा होतं तेव्हा लय. लेकांना सगळ्याला धरलं. 5 बहिणी लेकांना धरले मी. तिने त्यांच्या पायावर उभारलेलं आहे. 2008 साली सतीश इरकल यांचं लग्न झालं. त्यांच्या पत्नी वैशाली यांनी गरिबीच्या काळात पतीला मानसिकदृष्ट्या मोलाची साथ दिली. आज त्यांना देखील त्यांच्या पतीच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटतो. माझं लग्न 2008मध्ये झालं. मग सासरे होते तेव्हा बरेच, सासू सासरे, दीर, मोठा दीर, लहान दीर, जावई, मी एवढे होतो. बरंच होतं तेव्हा. मग 1-2-3 वर्ष बरंच होतं. मग त्याच्यानंतर मग सासऱ्यांना जरा आजार चालू झाला. मग तेव्हापासून जरा परिस्थिती हेच होऊन गेली. त्याच्यानंतर सासरे थोड्या दिवसांनी वारले. कॅन्सर ह्या रोगामुळे वारले. मग त्याच्यानंतर लहान दिरांचं दोघांचं लग्न झालं. त्याच्यानंतर खूपच परिस्थिती गंभीर, लयच हे चाललं होतं. घरात जेवायला वगैरे नसायचं, ठेवायचं. तसंच काढलं, 1-2 वर्ष काढलं. त्याच्यानंतर मग माझ्या मिस्टरांचं 1.5 वर्ष वाट बघत होते. ते लोन तेव्हा झालं. त्या लोनमुळं घरात काय परिस्थिती काहीच नव्हतं. मग त्या पैशांनी त्यांनी घर चालवायला सुरुवात केली. तेव्हापासून थोडं करत चांगलंच होत झालं. मग तेव्हा कामं धरायला चालू केले. महापालिकेचे कामं धरायचं चालू केले. त्याच्यानंतर थोडं बरं होतं म्हणून त्यांना मक्तेदार केले महापालिकेने.
मग त्याच्यानंतर ते पण बरंच होतं. मग थोडेफार काही लोक असं बाहेरचे वाईट असलेले त्यांच्यावर असं केस केले, गुन्हा दाखल केले. मग त्याच्यामुळं थोडे दिवस हे झालं. मग ते काम सोडून नंतरनं बिल्डर ह्या कामाचं सुरुवात केली. मग त्याच्यानंतर बिल्डर काम चालू केल्यावर मग घर बांधायला सुरुवात केली. त्याच्या आधी लई लोक बोललेले पण होते, हे घर काही ह्यांनी बांधत नाही, ठेवत नाही, ह्याच घरात असंच राहणार, ठेवणार. ते देवाच्या कृपेने चांगलंच झालं, बिल्डर झाले. तेव्हा त्या कामापासून हे काम पण चालू करून 6 मजली घर बांधले. सगळ्यात आम्ही 10 लेकरं, 4 जाऊ, 4 भाऊ, सासू, एकूण 19 जण आहे घरात. सगळे चांगले व्यवस्थित आहे. सगळ्यांना बघते, ठेवते. काय कमी पडलं, ठेवलं, बर्थडे कार्यक्रम ते हे सगळं असलं तर ह्यांनी स्वतःच बघते सगळ्यांचं. सध्या घरात लहान मोठे मिळून 22 जणांचं कुटुंब आहे. महिन्याला किमान एकाचा तरी वाढदिवस असतो. त्यामुळे दर महिन्याला कुटुंबातील मुलांना उत्सव साजरा करण्याची संधी मिळते. याचा आनंद कुमारी ईश्वरी आणि सौंदर्यानं व्यक्त केला आहे. आम्ही सर्व एकत्र राहतो. परत बाहेर ते जायचं असल्यावर सर्व एकत्र जातो. सर्वांच्या शाळेचं ते आमचे पप्पाच बघते. परत ट्युशनला ते जातो. बड्डे वगैरे सर्व सण एकत्र करतो. आमच्या घरात पहिला लहान घर होतं, आता मोठं घर झालेलं आहे. आम्ही एकत्र राहून आमचे पप्पा एकत्र आम्हाला घर बांधून दिलेत. एकत्र राहतो आम्ही. खूप छान मज्जा करतो. सगळे आम्ही 10 लेकरं आहोत. मोठे 10 आहेत. सतीश इरकल यांनी समाजकारणाची जोड देत थोडाफार राजकीय प्रवास देखील केला. मात्र त्यांचा ओढा समाजकार्य करण्याकडे जास्त राहिला. समाजाचं भूषण मानले जाणारे अय्या गणपतीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. यावेळी CS सुशील बंदपट्टे व मनोज विटकर यांच्यातील स्पर्धेमध्ये समाजानं सतीश इरकल यांचं कर्तृत्व पाहून त्यांना अध्यक्षपदाचा सन्मान दिला. त्यांच्या या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत गणपती बाप्पाची सर्वात मोठी मिरवणूक सोलापूर शहरातून काढण्यात आली होती. तसंच 2019ला नगरसेवक विनायक विटकर यांच्या मार्गदर्शनाखाली दयावान ग्रुप शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्य करण्यावर भर दिला. समाजातील गरीब वंचित लोकांना दिलासा मिळावा याकरता त्यांचं नियोजन नेहमीच दिसून येतं. आपल्या कमाईचा 20% वाटा समाजातील गरीब वंचित कुटुंबांकरता व्हावा असा त्यांचा मानस आहे. या अनुषंगानं दरवर्षी गरीब मुलांना वह्या पुस्तकांचं वाटप करून शिक्षणासाठी मदत केली जाते. तसंच गरीब कुटुंबातील मुले मुली यांच्या लग्न कार्यार्थ अन्नधान्याची देखील ते मदत करतात. या त्यांच्या कार्यामुळंच ते समाजप्रिय बनले आहेत. कोणताही राजकीय वरदहस्त नसताना देखील आपल्या सामाजिक कार्यामुळं त्यांनी राजकीय वर्तुळात मानाचं स्थान मिळवलंय. एकूणच सर्व क्षेत्रातील त्यांच्या या प्रगतीला त्यांच्या मित्रांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. अत्यंत गरीब कुटुंबात जन्म घेतला असला तरी सतीश इरकल यांनी मेहनतीनं आपल्या वडिलांचं स्वप्न साकार केलं. एकत्र कुटुंब पद्धती जोपासली, समाजात मानाचं स्थान मिळवलं. या सर्व प्रवासात सोबत असलेले त्यांचे मित्र श्रीकांत माने यांनी बिल्डर सतीश इरकल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आपल्या मित्राच्या कर्तृत्वावर प्रकाश झोत टाकला. शून्यातून विश्व कसं निर्माण करावं हे ह्याच्याकडून शिकावं. लहान वयात त्यांनी एवढं मोठं विश्व निर्माण केलं आहे की अशक्य होणारी गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवलेली आहे. त्यांचे वडील कर्करोग या आजाराने त्यांचं निधन झालं. त्यांच्या घरातली जेवढी जमापुंजी होती सर्व ते हॉस्पिटलसाठी खर्च झाली आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण घराची जबाबदारी म्हणजे सचिन इरकल हे त्यांना धरून 4 भाऊ, 4 वहिनी आणि आई अशी टोटल आणि मुलं असे मिळून 20 ते 22 जणांचा डोलारा त्यांनी एकट्याने खांद्यावर सांभाळला. आणि आमचं पारंपरिक वडार समाजाच्या व्यवसायाला फाटा देत त्यांनी बिल्डर या क्षेत्रात त्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आत्ताच त्याची सुरुवात आहे. आणि आणखी एकदा त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. लहानपणापासून सावलीसारखे सोबत असलेले व खडतर प्रवासाच्या प्रत्येक क्षणाचे साक्षीदार असलेले सतीश इरकल यांचे मित्र श्रीकांत पवार यांनी शायरी करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. हाथी घोड़े तो तलवारें फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा भी सब पे भारी है. जे काय आहे आज माझ्या मित्रामुळेच मी आहे इथे. आणि जो मला स्टँड केला तो माझा मित्र स्टँड केला आज मला. आणि आतापर्यंत जे मी जे आहे फक्त ह्याच्यामुळे आहे मी.
आणि असेच आमची आयुष्यभर आम्ही मैत्री निभवणार सर. आमची मैत्री 2006 कॉलेजपासून ते आत्तापर्यंत 2025 आजपर्यंत आम्ही सोबत आहेत. आणि या चालू घडामोडीमध्ये शून्यातून विश्व निर्माण केले त्याने. आताचे सध्याचे उद्योजक आहेत त्याने. आणि बघता बघता या 3 ते 4 वर्षामध्ये त्यांनी आयकॉन 10 रेसिडेन्सी, आयकॉन स्वप्नकुंज, आयकॉन टॉवर, आयकॉन आणि स्वतःचा जो घर आहे तो 6 मजली बांधलेला आहे. त्याचं नाव आहे आयकॉन ड्रीम विला. हा बघता बघता शून्यातून त्यांनी एवढा मोठा आज विश्व निर्माण केलेला आहे. तर आज माझ्या मित्राच्या वाढदिवसाप्रसंगी मला एवढा अभिमान होतो आहे की माझ्या मित्राबद्दल जेवढं मी बोलू तेवढंच कमी आहे अजून. दरवर्षीप्रमाणे यंदाही सतीश उर्फ सचिन इरकल यांचा 25 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसाची कुटुंबांसह सर्व मित्रांना उत्सुकता आहे. यातून त्यांना मिळणारे छोट्यांचे प्रेम, मोठ्यांचा आशीर्वाद, मित्रांची साथ ही त्यांच्या प्रगतीची शिदोरी ठरणार आहे. या शिदोरीतूनच प्रगतीचा मार्ग सुखकर होईल अशी आशा बिल्डर सतीश उर्फ सचिन सुभाष इरकल यांना वाटतं. नमस्कार, मी सतीश सुभाष इरकल. माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रांनी व माझ्या नातेवाईकांनी शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. इच्छाशक्तीला जर प्रामाणिक मेहनतीची जोड मिळत असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही, हेच बिल्डर सतीश उर्फ सचिन इरकल यांच्या कर्तृत्वानं सिद्ध केलं आहे. हे वृत्तसंकलन केलंय आमचे प्रतिनिधी श्री गणेश शिंदे यांनी.